Yesterday, we have seen distance time graph for uniform motion. Here, a data is given to you, and from this information, we have plotted the graph. I have told you to plot the graph in a graph paper on a graph paper and send me it. This was yesterday's homework. आता हा ग्राफ कसा ड्रॉ केला ते तुम्हाला काल एक्सप्लेन केलेलं आहे. आता त्याच्यानंतर इथं तुम्हाला कारची मोशन दिलेली आहे. कार एक डिस्टन्स ट्रॅव्हल करते आणि ती ट्रॅव्हल होत असताना एका फिक्स्ड टाइम इंटरवल मध्ये किती डिस्टन्स ती ट्रॅव्हल करते. फिक्स्ड टाइम इंटरवल जे आहेत ते आर गिवन हिअर. दिस कॉलम शोज द टाइम इंटरवल. तर कोणते आहेत टाइम इंटरवल? 0, 10, 20. म्हणजे फिक्स्ड टाइम इंटरवल किती सेकंड्सचा आहे? तर 10 सेकंड्सचा आहे. पहिल्या टाइम इंटरवल मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स, दुसऱ्या टाइम इंटरवल मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स ते इथं ह्याच्यावरून तुम्हाला फाइंड करायला येणार आहे. ऍट 0 सेकंड्स 0 डिस्टन्स कव्हर केलंय. 10 सेकंड्स मध्ये 15 मीटर्स एवढं डिस्टन्स कव्हर केलंय. 20 सेकंड्स मध्ये 30 मीटर्स एवढं डिस्टन्स हे तुम्हाला दिलंय. आता हा कसा टाइम काढायचा ते सुद्धा काल म्हणजे किती डिस्टन्स कव्हर केलं. पहिल्या टाइम इंटरवल मध्ये 15 - 0 म्हणजे 15 मीटर्स एवढं डिस्टन्स कव्हर केलं. आता सेकंड टाइम इंटरवल मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं? सेकंड टाइम इंटरवल कुठून स्टार्ट होतो? 10 सेकंड्स टू 20 सेकंड्स. म्हणजे या सेकंड टाइम इंटरवल मध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं काढायसाठी 30 मधून 15 मायनस करणार आणि ते येणार आहे तुम्हाला 15 मीटर्स. तसं तुम्ही जर प्रत्येक टाइम इंटरवल मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे? द कार कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल. Therefore, the motion of car is said to be uniform. Motion of car is said to be uniform. Now we are going to plot a graph. We have to study the graph. And which graph we are going to study? Distance time graph for uniform motion. On y-axis, we plot distance quantity and on x-axis, we plot time. Unit on x-axis. What is the unit for 1 centimeter? स्केल बघायचा आपल्याला. मग स्केल एक्स ऍक्सिस साठी काय आहे, वाय ऍक्सिस साठी काय आहे? वाय ऍक्सिस काय डिनोट करतो? 20, 40, 60, 80 हे डिस्टन्स डिनोट करतात, म्हणून त्याला युनिट असणार आहे मीटर. त्याच्यानंतर एक्स ऍक्सिस वरचे हे जे नंबर्स आहेत 10, 20, 30 काय डिफाईन करतायत ते? तर टाइम डिफाईन, त्याचे टाइमची इन्फॉर्मेशन ते देतात आणि त्यांचं युनिट काय असणार आहे? सेकंड्स. म्हणून ह्या ग्राफ वरती स्केल लिहिलेलं आहे. ऑन एक्स ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती येणार आहे? 10 सेकंड्स. आणि वाय ऍक्सिस वरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती येणार आहे? 20 मीटर्स. आता तुम्हाला पॉइंट्स प्लॉट करायचे आहेत. त्याच्यासाठी इथं 0, 0 म्हणजे तो असणार आहे ओरिजिन. त्याच्यानंतर सेकंड आहे 10 सेकंड्सला किती डिस्टन्स कव्हर झालेला आहे? 15. म्हणजे हा पॉइंट काय डिनोट करणार आहे? 10, 15. आता हे काल मी व्यवस्थित सगळं एक्सप्लेन केलेलं आहे, तरी सुद्धा परत एकदा सांगते. 20 सेकंड्स साठी 20 सेकंड्स मध्ये किती डिस्टन्स झालेलं आहे पूर्ण 20 मध्ये? तर 30 मीटर्स एवढं डिस्टन्स कव्हर केलंय. मग 30 कुठं आहे? तर इथं काय येणार आहे? 30. बघा वाय ऍक्सिस वरती हा 20, हा 40, मधली 5 डिव्हिजनच्या नंतरची रेष असणार आहे, मार्किंग पॉइंट असणार आहे, तो काय डिनोट करणार आहे? 30. म्हणून इथं 30. हे डिफरंट पॉइंट्स, हे सगळे पॉइंट्स इथं याच्यावरती प्लॉट केले आणि जर आपण सगळे पॉइंट्स जॉईन केले तर वी गेट अ स्ट्रेट लाईन. काय मिळणार आहे आपल्याला? स्ट्रेट लाईन. मग डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन इज अ स्ट्रेट लाईन. काय असणार आहे ती? स्ट्रेट लाईन असणार आहे. आणि आता तुम्हाला इथं क्वेश्चन पण विचारलेला आहे, हे तुम्हाला मी काल तुमच्या ग्राफबुक मध्ये करा म्हणून सांगितलेलं होतं. एक ग्राफबुकचा पेपर घ्या, तो तुमच्या सायन्सच्या नोटबुक मध्ये जे कितीतरी जणांनी एक्सरसाइज जे काय मी दिलेले क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करून पाठवतात. मग त्याच्यामध्ये हा क्वेश्चन मी काल तुम्हाला दिलेला होता. ड्रॉ डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन फॉर द इन्फॉर्मेशन गिवन ऑन पेज नंबर 5. ही इन्फॉर्मेशन, हा डाटा यूज करायचा आणि हा ग्राफ तुम्हाला वहीमध्ये ड्रॉ करायचा आहे. फक्त ग्राफ ड्रॉ करायचा आहे, स्लोप साठी काहीही करायचं
नाही. मी तुम्हाला स्लोपची ही माहिती जादा सांगितलेली आहे, कारण का तिथं तुम्हाला एक क्वेश्चन विचारलेला आहे कॉलम मध्ये की व्हॉट इज द स्लोप ऑफ युनिफॉर्म स्लोप ऑफ डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन डिनोट्स. तो डिनोट काय करतो आणि ते जर आपण काढलं तर ते डिनोट काय करतो हे कळलेलं आहे आपल्याला. व्हेलॉसिटी डिनोट करतो. कारण का बघा, स्लोपचा फॉर्म्युला काय असतो, स्लोप इज इक्वल टू काय असतं तर डिफरन्स ऑफ वाय कोऑर्डिनेट अपॉन डिफरन्स ऑफ एक्स कोऑर्डिनेट. हे तुम्ही अल्जेब्रा मध्ये किंवा जॉमेट्री मध्ये पुढं मॅथ्स मध्ये तुम्ही शिकाल. स्लोप ऑफ लाईन काय फॉर्म्युला असतो तर डिफरन्स ऑफ वाय कोऑर्डिनेट. आता डिफरन्स ऑफ वाय कोऑर्डिनेट म्हणजेच त्याला बघा व्हर्टिकल हाईट म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे आपण, व्हर्टिकल हाईट. व्हर्टिकल हाईट अपॉन काय येणार आहे, व्हर्टिकल हाईट अपॉन हॉरिझॉन्टल हाईट म्हणा किंवा हॉरिझॉन्टल डिस्टन्स. आता याच्यामध्ये व्हर्टिकल हाईट मी त्याच्यासाठी स्लोप काढायसाठी आपण काय काय केलेलं आहे, त्या ग्राफ वरती पी पॉइंट पासून एक्स ऍक्सिस वरती परपॅन्डिक्युलर ड्रॉ केला. त्याचबरोबर आर या पॉइंट पासून सुद्धा वाय ऍक्सिस वरती परपॅन्डिक्युलर ड्रॉ केला आणि हे परपॅन्डिक्युलर्स काय केला, आज आर मधून जाणारा परपॅन्डिक्युलर पुढे एक्सटेंड केला. तो या पी पासून काढलेल्या परपॅन्डिक्युलरला कोणत्या पॉइंटला मीट झालेला आहे, क्यू या पॉइंटला मीट झालेला आहे. मग आपल्याला इथे ट्रायंगल पी क्यू आर हे दिसतं. पी क्यू आर आणि पी क्यू आर हा ट्रायंगल कोणत्या टाईपचा आहे, अँगल क्यू हा 90 डिग्रीज आहे आणि म्हणून हा राईट अँगल ट्रायंगल आणि त्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला पी क्यू ची लेंथ आपल्याला फाइंड करता येणार आहे. आता हा पी क्यू काय असणार आहे, इज इक्वल टू या दोन पॉइंट्स मध्ये आता वाय ऍक्सिस वरती कोणता आहे, डिस्टन्स आहे. म्हणून या दोन पॉइंट्स मध्ये जेवढं डिस्टन्स आहे त्याला काय म्हटलेलं आहे, ते कशाच्या इक्वल असणार आहे, पी क्यू एवढं. बघा इथून इथपर्यंत 5 युनिट्स, हे 20 म्हणजे 25 आणि इथून वरती येणार आहेत 30. म्हणून तुम्हाला डिस्टन्स जे आहे ते तुम्हाला किती मिळालेलं आहे, पूर्ण पी क्यू हे किती येणार आहे, 30 येणार आहे. आणि हे डिस्टन्स आहे म्हणून पी क्यू ची लेंथ ही किती राहणार आहे, व्हॅल्यू घातली तर ती 30. म्हणून इथं आपण आधी लिहून घेऊयात पी क्यू अपॉन काय असणार आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स कोणता आहे, आर क्यू. आर क्यू, पी क्यू अपॉन आर क्यू. आता आर क्यू हे किती आहे तर प्रत्येक इथं ह्याच्यामध्ये 1 2 3 सेंटीमीटर आहे आणि एका सेंटीमीटरचं युनिट काय आहे, 10 सेंटीमीटर्स. म्हणून हे 10 20 30. म्हणून आर क्यू इज इक्वल टू किती येणार आहे, 30 येणार आहे. आणखीन इथं स्लोप जो आपण काढणार आहोत त्या स्लोप मध्ये तुम्हाला आता ते स्लोप काढायसाठी पी क्यू साठी तुम्ही इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे, 75 आहे. आणि इथं ह्या पॉइंट पर्यंत किती आहे, 30. आणि 75 मधून 30 मायनस केले तर तुम्हाला किती मिळणार आहे, 45. बघा हा 20 इथपर्यंत 10 म्हणजे 30, इथपर्यंत 10 म्हणजे 40 आणि पुढं 5 आहे म्हणून 45 मीटर्स. पी क्यू ची लेंथ ही किती येणार आहे, पी क्यू इज इक्वल टू 45 मीटर. आणि आता आर क्यू किती येणार आहे, आर क्यू इज इक्वल टू 10 20 30 म्हणजे 30 सेकंड्स. आर क्यू इज इक्वल टू 30 सेकंड्स. आता जर सिम्प्लिफाय केलं 15च्या टेबलमध्ये आहे 15 3 जा आणखीन 15 2 जा आणि 2 न पुन्हा डिवाइड करा 3 ला म्हणजे किती येणार आहे, 1.5 आणि त्याला युनिट राहणार आहे मीटर पर सेकंड. मग आता तुमचा स्लोप जो आहे त्या स्लोपची व्हॅल्यू मॅग्निट्यूड आहे 1.5 आणि त्याला युनिट काय आहे, मीटर पर सेकंड. याच्यावरून काय सांगणार आहे, स्लोप ऑफ
डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन काय डिनोट करणार आहे? इट डिनोट्स व्हेलॉसिटी. काय डिनोट करणार आहे? व्हेलॉसिटी डिनोट करणार आहे. हे तुम्ही काल बघितलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर काय बघायचं आहे? डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. इथं तुम्हाला डाटा दिलेला आहे. इथं देताना कारनं प्रत्येक, आता इथं फर्स्ट कॉलम जो आहे तो काय आहे? टाइम इंटरवल दिलेला आहे. आणखीन सेकंड मध्ये टाइम, त्या फिक्स टाइम मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं हे दिलेलं आहे. आता इथं फिक्स्ड डिस्टन्स हे कितीचं आहे? फिक्स्ड डिस्टन्स इज इक्वल टू 5 सेकंड्स आहे. फिक्स्ड टाइम इंटरवल हा कितीचा आहे? 5 सेकंड्सचा आहे. आणि प्रत्येक टाइम इंटरवल मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स किंवा प्रत्येक त्या टाइम मध्ये 5 सेकंड्स मध्ये 7 मीटर्स कव्हर केलं, 10 सेकंड्स मध्ये 12 मीटर्स कव्हर केलेलं डिस्टन्स, 15 सेकंड्स मध्ये 20 मीटर्स हे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. हे दिलेलं आहे. आणि याच्यावरून आता ही मोशन कसली आहे? नॉन युनिफॉर्म मोशन. मोशन इज नॉन युनिफॉर्म मोशन. पहिल्या इंटरवल मध्ये 7 मीटर्स कव्हर केलंय. दुसऱ्या इंटरवल मध्ये 12 - 7 येणार आहे 5 मीटर्स. तिसऱ्या इंटरवल मध्ये 20 - 12 येणार आहे 8 मीटर्स. एवढं डिस्टन्स, म्हणजे हे अनइव्हन आहे डिस्टन्स कव्हर केलेलं. म्हणून इथं काय आहे? तर हे मोशन काय आहे? नॉन युनिफॉर्म. आता त्याचा तुम्हाला ग्राफ आता इथं केलेला नाहीये ग्राफ, तो तुम्हाला करायचा आहे. त्याच्यासाठी एक्स ऍक्सिस वरती तुम्हाला काय घ्यायची आहे? क्वांटिटी टाइम. आणि वाय ऍक्सिस वरती तुम्ही काय घेणार आहात? क्वांटिटी डिस्टन्स. तुम्हाला युनिट्स सुद्धा, म्हणजे किती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती युनिट्स असायला पाहिजे? एक्स ऍक्सिस वरती आहे टाइम, आपल्याला टाइम 0 पासून 35 पर्यंत जायचंय, म्हणजे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 असे हे टाइम प्लॉट करा. वाय ऍक्सिस वरती डिस्टन्स आहे 0 पासून 58 पर्यंत जायचे, म्हणजे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती येणार आहे? 10 मीटर्स. ते स्केल तुम्हाला इथं लिहायचं आहे. आणि ते प्रत्येक पॉइंट प्लॉट केला तर तुम्हाला, आणि ते जॉईन केले तर तुम्हाला काय दिसणार आहे? तो एक अनइव्हन कर्व मिळणार आहे. कशी एक लाईन मिळणार आहे? ती स्ट्रेट लाईन मिळणार नाही. म्हणून इथे एक क्वेश्चन विचारलाय, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन. काय असणार आहे डिफरन्स? हा डिफरन्स हा कितीचा कसा असणार आहे? तर डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन इज अ स्ट्रेट लाईन अँड डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन इज नॉट अ स्ट्रेट लाईन. हे येणार आहे. त्याच्यानंतर आता पुढचा पार्ट आपल्याला मेन बघायचा आहे, आणि तो कोणता आहे? व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. कोणता बघायचा आहे? व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. आता याच्यामध्ये इथं तुम्हाला हे एक्झाम्पल, हे डायरेक्ट ग्राफ दिलेला आहे, पण तो ग्राफ कशाचा आहे त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला इथं दिलंय. अ ट्रेन इज मुव्हिंग विथ युनिफॉर्म वेलॉसिटी ऑफ 60 किलोमीटर्स पर आवर फॉर 5 hours. The velocity time graph for this uniform motion is shown in figure 1.7. आता हा ग्राफचा यूज करून तुम्हाला काय काय फाइंड करायचंय ते दिलेलं विचारलेलं आहे, ते आपल्याला बघायचंय. पहिल्यांदा हा ग्राफ कशाचा आहे? तर इट इज अ ग्राफ फॉर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. याच्या आधी आपण काय बघितला? डिस्टन्स टाइम ग्राफ. त्यावेळेला डिस्टन्स हे कशावरती होतं? वाय ऍक्सिस वर, आणि टाइम हे एक्स ऍक्सिस वर. आता कोणता बघायचा आहे? व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. म्हणजे व्हेलॉसिटी ही क्वांटिटी वाय ऍक्सिस वर, आणि टाइम ही क्वांटिटी कशावर असणार आहे? एक्स ऍक्सिस वर असणार आहे. आता इथं मोशन जी आहे, ट्रेनची मोशन इथं रेफर केलेली आहे, आणि ती ट्रेन कशी मूव्ह होती आहे? युनिफॉर्म व्हेलॉसिटी. युनिफॉर्म व्हेलॉसिटी याचा अर्थ काय? तर ती प्रत्येक, म्हणजे त्याची व्हेलॉसिटी ही काय राहणार आहे? पूर्ण स्टार्टिंग पासून एंड पर्यंत सेम कॉन्स्टंट राहणार आहे. ही स्थिती घेतलेली आहे ट्रेनची. ती कशी मूव्ह होती आहे? युनिफॉर्म व्हेलॉसिटी मध्ये मूव्ह होते. म्हणजेच, आणि त्याची व्हेलॉसिटी दिलेली आहे 60 किलोमीटर पर आवर. आता व्हेलॉसिटी देताना मीटर पर सेकंड असतं, आणि हे मोठं युनिट आहे किलोमीटर पर आवर. 10, आता वाय ऍक्सिस वरचं युनिट काय येणार आहे? तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय असणार आहे? 10 किलोमीटर्स पर आवर. आणि एक्स ऍक्सिस वरचं युनिट काय येणार आहे? तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 hour. आता ही कार
ही ट्रेन जी आहे ती किती आवर्स पर्यंत ट्रॅव्हल होते, तर 5 आवर्स पर्यंत ट्रॅव्हल होते. म्हणून तुमची जी लाईन असणार आहे ही 1 पासून 5 पर्यंत ही स्ट्रेट लाईन येणार आहे. कारण कसला आहे, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. म्हणजे पहिल्या तासाला सुद्धा ती याच स्पीड मध्ये जाणार आहे, दुसऱ्या तासामध्ये सुद्धा याच स्पीड मध्ये जाणार आहे. हे लक्षात आलेलं आहे. इथं तुम्हाला 60 जी व्हेलॉसिटी आहे त्या व्हेलॉसिटी पासून काय करायचं आहे, लाईन ड्रॉ करायची आहे आणि ती स्ट्रेट लाईन असणार आहे. आणि कारण ही स्ट्रेट लाईन किंवा ही लाईन जी आहे ती लाईन काय रिप्रेझेंट करते, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म व्हेलॉसिटी. ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी, त्याच्यासाठी ही लाईन स्ट्रेट लाईन येणार आहे. आता या लाईन वरती किती पॉइंट्स घेतलेले आहेत, 2 पॉइंट्स घेतलेले आहेत. कोणते पॉइंट्स घेतलेले आहेत, ए अँड बी, हे 2 पॉइंट्स घेतलेत. त्याच्यानंतर डायग्राम मध्ये बघितलं तुम्ही तर ए पॉइंट पासून एक्स ऍक्सिस वरती परपॅन्डिक्युलर ड्रॉ केला आणि तिथं पॉइंट कोणता आहे, सी. त्याच्यानंतर बी या पॉइंट पासून परपॅन्डिक्युलर ड्रॉ केला आणि तिथे पॉइंट कोणता आहे, डी. हे या ग्राफ साठी बघा. आता विथ द हेल्प ऑफ द ग्राफ how will you determine the distance covered by train between 2 hours and 4 hours. ए हा पॉइंट काय आहे, ए पासून बी पर्यंत हे जे आहे हे काय करणार आहे, ती ट्रेन 2 तासापासून 4 तासापर्यंत कव्हर करणार आहे. ही लाईन जी आहे हे काय आहे, डिस्टन्स कव्हर करणार आहे. आता ह्या ग्राफचा यूज करून आपल्याला ट्रेननं 2 तासापासून 4 तासापर्यंत किती डिस्टन्स कव्हर केलं हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि ते फाइंड करण्यासाठी तुम्हाला काय यूज करावं लागेल, तर त्याच्यासाठी आता इज देअर अ रिलेशन बिटवीन डिस्टन्स कव्हर्ड बाय ट्रेन बिटवीन 2 hours and 4 hours and the area of a particular quadrilateral in the graph आणि व्हॉट इज द ऍक्सेलरेशन ऑफ द ट्रेन. आता इथं तुम्हाला काय आहे, एक क्वाड्रिलॅटरल बघा, ए पासून परपॅन्डिक्युलर ड्रॉ केलेला आहे, टी बी पासून पण परपॅन्डिक्युलर, हा क्वाड्रिलॅटरल तुम्हाला मिळतो. आणि ह्या क्वाड्रिलॅटरल कोणत्या टाईपचा क्वाड्रिलॅटरल आहे, तरी ए बी ही स्ट्रेट लाईन आहे. कारण का, ट्रेन ही युनिफॉर्म व्हेलॉसिटी मध्ये जाते. युनिफॉर्म व्हेलॉसिटी असेल तर ट्रेनला ऍक्सिलरेशन मिळणार आहे का, युनिफॉर्म व्हेलॉसिटी मध्ये ट्रेनला ऍक्सिलरेशन मिळणार नाही. म्हणजे व्हॉट इज द ऍक्सिलरेशन विचारलं येतं, द ऍक्सिलरेशन ऑफ ट्रेन इज 0. ऍक्सिलरेशन काय असणार आहे, ट्रेनचं 0 असणार आहे. आणि तुम्हाला आता डिस्टन्स किती कव्हर केलं तिनं, 2 तासापासून 4 तासापर्यंत किती डिस्टन्स कव्हर केलं हे फाइंड करायचंय. आता ट्रेन ही तिचा ताशी वेग तुम्हाला दिलेला आहे, किती आहे तो, 60 किलोमीटर पर आवर. मग ती 2 तासामध्ये किती जाणार आहे, तर 2 तासामध्ये, एका तासामध्ये जर ती 60 किलोमीटर जात असेल तर 2 तासामध्ये किती जाणार आहे, ती 120 किलोमीटर जाणार आहे. हे तर साधं तोंडी गणित आहे, आपल्याला लगेच लक्षात येतं. तिची व्हेलॉसिटी जर माहिती झाली तर तिनं 2 तासामध्ये दिलेल्या वेळेमध्ये किती अंतर पार केलं हे काढायला येणार आहे. कारण का स्पीड इज इक्वल टू काय असतं, डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड म्हणजेच इथं व्हेलॉसिटी माहिती आहे आणि ती किती आहे, 60 किलोमीटर पर आवर. आणि मग आपल्याला किती डिस्टन्स येणार आहे 2 आवर्स मध्ये, तर 60 + 60 येणार आहे किंवा 60 × 2 येणार आहे 120 किलोमीटर्स. आता इथं याचा यूज करून, या ग्राफचा यूज करून ते कसं फाइंड करायचं ते बघूयात. आता इथं तुम्हाला काय दिलेलं आहे, तर हा ग्राफ आहे, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. ही लाईन काय डिनोट करते, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म व्हेलॉसिटी. अ ट्रेन इज मूव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी 60 किलोमीटर पर आवर. आता त्याच्यावरती 2 पॉइंट्स घेतलेत, म्हणजे 2 तास आणखीन 4 तास याच्यामध्ये ट्रेननं किती डिस्टन्स कव्हर केलं हे फाइंड करायचंय. म्हणून ही काय केलेली आहे, डॉटेड लाईन ड्रॉ केली आहे. म्हणजेच ही काय असणार आहे, परपॅन्डिक्युलर असणार आहे. ए पासून ए आणखीन ही काय आहे, डी पासून काढलेली लाईन, ती या ग्राफला ज्या पॉइंट मध्ये मीट होतात त्यांना नेम दिलेला आहे ए आणखीन बी. बघा 2 आवर्स आणखीन 4 आवर्स, विदिन किंवा बिटवीन 2 आवर्स अँड 4 आवर्स याचं अंतर तुम्हाला विचारलेलं आहे.
आणि किती पार केले, किती ट्रेननं ट्रॅव्हल केलेला आहे डिस्टन्स. मग इथं ए बी, इथं हे 2 पॉइंट्स येणार आहेत. आता ए बी हा जर आपण ग्राफ कन्सिडर केला ए पासून बी पर्यंत, आता त्याच्यानंतर ह्या काय आहेत, परपॅन्डिक्युलर्स ड्रॉ केलेल्या आहेत. मग आता हा जो तुम्हाला फिगर मिळते, ही फिगर जी मिळते ती फिगर कसली आहे, इट इज आता ही फिगर कसली आहे तुमच्या वहीमध्ये, हे तुम्हाला डायग्राम वहीमध्ये काढा. ही फिगर कसली आहे, इट इज अ रेक्टँगल. फिगर काय आहे, रेक्टँगल, आणि त्याचं नेम काय आहे, ए बी डी सी, हा रेक्टँगल आहे. आता ज्या 2 पॉइंट्स मधलं डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे, ग्राफ वरती 2 पॉइंट्स आहेत ए आणि बी. आता या 2 पॉइंट्स, जे ट्रेन या 2 पॉइंट्स मध्ये किती डिस्टन्स कव्हर करते ते काढायचं झालं तर त्या 2 पॉइंट्सच्या ग्राफच्या खालती जो एरिया तयार होणार आहे, परपॅन्डिक्युलर्स लाईन ड्रॉ केल्यावरती जो तुम्हाला क्वाड्रिलॅटरल मिळणार आहे, त्या क्वाड्रिलॅटरलची एरिया म्हणजे काय असणार आहे, त्या कारनं त्या ट्रेननं 2 तासापासून 4 तासापर्यंत पार केलेलं अंतर असणार आहे. आता याच्यामध्ये हा क्वाड्रिलॅटरल कोणता झाला, रेक्टँगल. रेक्टँगलच्या एरियाचा फॉर्म्युला काय असतो, तर रेक्टँगलच्या एरियाचा फॉर्म्युला असतो लेंथ इंटू ब्रेड. काय असतो रेक्टँगलच्या एरियाचा फॉर्म्युला, लेंथ इंटू ब्रेड. आता याच्यामध्ये बघा, ही जर आपण लेंथ घेतली ए पासून सी पर्यंत, ही लेंथ घेतली तर ही काय येणार आहे, ब्रेड. म्हणजे ए बी ब्रेड झाला तर एसी काय येणार आहे, लेंथ. आता एसी ची व्हॅल्यू किती आहे, एसी इज इक्वल टू काय आहे, इथं किती व्हेलॉसिटी दिसते तुम्हाला, 60. वाय ऍक्सिस वरती व्हेलॉसिटी किती दिसते, 60. म्हणजे एसी ची व्हॅल्यू काय येणार आहे, 60. त्याला युनिट असणार आहे किलोमीटर्स पर आवर. आता हे सम पुढं कसं करायचं ते मी सोडवून दाखवणार आहे. आणि ए बी ही किती आहे लेंथ, तर ए बी इज इक्वल टू, हे काढायसाठी तुम्हाला कशावरती परपॅन्डिक्युलर्स बघायचे, एक्स ऍक्सिस वर, म्हणजेच 2 पासून 4 पर्यंत. मग 2 पासून 4 पर्यंत किती तास होता, तर 4 मधून 2 गेले, राहिले किती, हे 2 तास. म्हणजे सी डी किंवा ए बी हे किती येणार आहे, 2, आणि एसी किती असणार आहे, 60. म्हणून जर तुम्ही एरिया काढला तर 60 इंटू 2 किती येणार आहे, 120. आता ह्या एक्झाम्पल साठी फक्त मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. इथं क्वेश्चन विचारलाय तुम्हाला, काय आहे, तर व्हॉट इज द डिस्टन्स कव्हर्ड between 2 hours and 4 hours and the area of particular quadrilateral on the graph. आता ए बी या लाईन मुळे जो ग्राफ क्वाड्रिलॅटरल फॉर्म झाला, कोणता क्वाड्रिलॅटरल फॉर्म झालेला आहे, तर ए सी डी बी. आणि हा क्वाड्रिलॅटरल कोणता आहे बघा, हा 90 डिग्रीज, हे 90 डिग्रीज, म्हणजे हा काय असणार आहे, रेक्टँगल. म्हणून तुम्हाला क्वेश्चन काय विचारलाय, तर या 2 पॉइंट्स 2 आवर्स पासून 4 आवर्स पर्यंत पार केलेलं डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स आणि या क्वाड्रिलॅटरलच्या एरियाचा काही रिलेशन आहे का, तर त्यांच्यामध्ये रिलेशन आहे. आणि काय रिलेशन आहे, तर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल, हा एरिया काय सांगणार आहे, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल इज इक्वल टू काय असणार आहे, डिस्टन्स कव्हर्ड बाय ट्रेन फ्रॉम पॉइंट ए टू बी और डिस्टन्स कव्हर्ड बाय ट्रेन बिटवीन 2 hours and 4 hours. कळले, बिटवीन 2 hours and 4 hours. आता हे कसं असतं ते मी तुम्हाला इथं डायग्राम मध्ये दाखवते, हे सोडवून किंवा सॉल्व्ह करून दाखवते. ग्राफ तुम्हाला पटपट बघा. आता एरिया अंडर द कर्व हा ग्राफ मी इथलाच बघणार आहे, आणि आपल्याला ए बी या ग्राफच्या खाली कोणता क्वाड्रिलॅटरल फॉर्म झालेला आहे, द क्वाड्रिलॅटरल फॉर्म्ड बिलो ए बी कोणता आहे, आता इथून तुम्ही लक्ष द्या, क्वाड्रिलॅटरल फॉर्म बिलो ए बी इज, त्याचं नेम लिहा, क्वाड्रिलॅटरल ए बी डी सी इज विच इज अ रेक्टँगल. काय आहे तो, विच इज अ रेक्टँगल. काय आहे, रेक्टँगल. आता रेक्टँगल साठी तुम्हाला एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगल काय फॉर्म्युला असतो, लेंथ इंटू ब्रेड. मग इथं जर लेंथ एसी असेल
तर ब्रेड्थ काय असणार आहे ए बी. एसी असेल लेंथ तर ब्रेड्थ काय असणार आहे बीसी. आता मी तुम्हाला इथं सांगितलंय एसी म्हणजे किती येणार आहे 60 किलोमीटर्स पर आवर. नुसतं 60 लिहायचं नाही, त्याचं युनिट पण लिहायचं, कारण का वाय ऍक्सिस वरती कोणती क्वांटिटी आहे व्हेलॉसिटी. किलोमीटर्स पर आवर म्हणजे आवर्स हे डिनॉमिनेटर मध्ये इंटू ए बी म्हणजे काय असणार आहे टाइम, आणि ते किती आहे 4 - 2 म्हणजे 2 आवर्स. बघा 60 किलोमीटर्स अपॉन HR हे खाली लिहूयात इंटू 2 आवर्स. हे आवर्स आवर्स कॅन्सल झाले. 60 इंटू 2 तुम्हाला मिळणार आहे 120 आणि युनिट काय आलेलं आहे पुढं किलोमीटर्स. किलोमीटर्स आहेत म्हणजे हे काय आहे डिस्टन्स. ही क्वांटिटी काय एरिया ऑफ रेक्टँगल किंवा एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल formed below the graph. एरिया ऑफ कोणाचा एरिया आहे तर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रँगल म्हटलेलं आहे तिथं वर्ड. क्वाड्रँगल म्हणजेच काय क्वाड्रिलॅटरल किंवा एरिया ऑफ क्वाड्रँगल इथं म्हणा किंवा क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रँगल म्हणजेच क्वाड्रिलॅटरल 4 अँगल्स असलेला एरिया ऑफ क्वाड्रँगल. बिलो द ग्राफ, below the graph is equal to किंवा below the graph represents the distance covered. कळलेलं आहे. मग असं काय येणार आहे तुम्हाला ग्राफ दिला जाईल. आता चुकून हा नुसता ग्राफ देतील आणि काहीही नाही देणार आणि या ग्राफ वरून कोणता ग्राफ आहे हे विचारतील. मग दिस इज अ कुठला ग्राफ आहे हे सगळं लिहिलेलं असेल, नोट डाऊन केलेलं असेल. मग आपण शोधायचंय व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. आणि ही स्ट्रेट लाईन दिसते पूर्ण एका 60 किलोमीटर पर आवर म्हणजेच काय आहे ती बॉडी मोशन ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे आणि ती एक समान स्पीडनं गतीनं जात आहे म्हणून ही स्ट्रेट लाईन आहे. इट इज अ ग्राफ फॉर युनिफॉर्म वेलॉसिटी असा आन्सर लिहायला येणार आहे. आता आपण एवढाच फक्त बघितलेला आहे. आता ज्या वेळेला ऑब्जेक्ट युनिफॉर्म वेलॉसिटी मध्ये असतं त्यावेळेस त्याला ऍक्सेलरेशन असतं का तर त्याला ऍक्सेलरेशन नसतं. म्हणून इथं क्वेश्चन आहे व्हॉट इज द ऍक्सेलरेशन ऑफ द ट्रेन. तर ट्रेनला ऍक्सेलरेशन असणार नाही, ट्रेनला ऍक्सेलरेशन येणार नाही. मग ते काय असणार आहे तर ऍक्सेलरेशन इज 0. एक समान व्हेलॉसिटी कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं जात असेल तर चेंज इन व्हेलॉसिटी काय असणार आहे 0. चेंज इन व्हेलॉसिटी 0 म्हटल्यावरती ऍक्सेलरेशन पण किती येणार आहे 0. आता तुम्हाला जेवढं मी आता एक्सप्लेन केलंय त्याला लेसन रीड करा, वाचा. जेवढं सांगितलंय 3 ग्राफ्स आपण बघितलेले आहेत. त्याच्यामधलं तुम्हाला इम्पॉर्टंट काय काय आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. जर थोडं हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐका, लेसन वाचा, रीड करा, हे तिन्ही ग्राफ स्टडी करा. पहिला ग्राफ आपण बघितला डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन, ती स्ट्रेट लाईन असणार आहे. दुसरा बघितला डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन अँड इट इज नॉट अ स्ट्रेट लाईन. त्याच्यानंतर तिसरा बघितला velocity time graph for uniform motion, it is a straight line आणि तो ओरिजिन मधून जाणार नाही, तो एका इट इज अ स्ट्रेट लाईन अँड पॅरलल टू एक्स ऍक्सिस. इट इज अ स्ट्रेट लाईन अँड पॅरलल टू काय असणार आहे एक्स ऍक्सिस. कळलंय या ग्राफचं नेचर काय आहे. velocity time graph for uniform velocity is parallel to it is a straight line parallel to x axis. काय लिहायचं आहे मग velocity time graph for uniform velocity is a straight line parallel to x axis. बघा कोणतेही क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. डायग्राम देतील आणि विचारतील कोणत्या मोशनसाठी हा ग्राफ आहे.
इथं सुद्धा हा ग्राफ देतील आणि विचारतील कोणत्या मोशनसाठी हा ग्राफ आहे. वाय ऍक्सिस वरती कोणती क्वांटिटी आहे, एक्स ऍक्सिस वरती कोणती क्वांटिटी आहे ते बघायचं आणि तो ग्राफ ठरवायचा आहे. सो थँक्यू. वेळेवरती थँक्यू. आता